ती जन्माला आलीये तेव्हापासून मी ओळखते ना तिला. माझ्या हातात खेळवलंय मी तिला, खाऊ घातलंय, झोपवलंय, तिच्यासाठी गाणी गायली आहे मी. तिचा प्रत्येक माइलस्टोन मी विटनेस केलाय. तुम्ही शांत व्हा स्वानंदी मॅडम, मला माहिती आहे सगळं. तुम्हाला माहितीये तिने असं मॉडेलिंग करणं किंवा अभिनेत्री बनणं हे बाबांना कधी मान्य नव्हतं. अर्थात साधी माणसं या क्षेत्राबद्दल गैरसमज असतात, बाबांना काहीच माहिती नाही. आईने तिला कायम सपोर्ट केला आणि आईची इच्छा होती की तिने ऍक्ट्रेस व्हावं. पण ती बाबांची नाही बोलू शकत म्हटल्यावर मी सुष्मिताच्या वतीने प्रत्येक वेळी बाबांची बोलले. एवढंच कशाला, सुष्मिताच्या ऑडिशनची तयारी करून घेतली, तिला ऑडिशन्सला घेऊन सुद्धा गेले मी. आणि ही मुलगी मला आता कारस्थानी म्हणतेय. म्हणजे एवढी वर्ष आमच्या दोघींमध्ये जे काही नातं होतं ते खोटं होतं का? तुम्ही आधी शांत व्हा. हे बघा, इतकं तिचं बोलणं तुम्ही मनाला लावून घेऊ नका. ती आता जे काही बोलली ना ते सगळं संतापाच्या भरात बोलली आहे. ते लगेच खरं होतं का? हे राजवाडे, तिचं म्हणणं आहे की मी कारस्थानी आहे, मी आजींना जाऊन कन्व्हिन्स केलंय, मॅनिप्युलेट केलंय आणि त्यांच्याकडनं सगळ्या किल्ल्या मिळवल्यात, कारण मला अधिकार हवेत. मुळात मला हे अधिकार कधी नकोच होते. तुम्हालाही माहितीये मला नको आहे यातलं काही. आणि हिला वाटतं मी हिची स्पर्धक आहे. अहो स्पर्धक बाळ आहे ते माझं. तिच्या प्रत्येक गोष्टीला मी विटनेस केले आणि ही मला स्पर्धक म्हणवते आज. नको मला हे राजवाडे, हे या चाव्या वगैरे नकोत मला. ह्याच्यामुळे जर माझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये भांडण होणार असतील तर राजवाडे प्लीज नको ना. मला अधिकार नको, मला कुठलीही गोष्ट नको. तुम्ही तिला देऊन टाकता काय? तुम्ही आधी शांत व्हा, एकदम शांत व्हा आणि रडणं पहिलं बंद करा. आणि मुळात ह्या किल्ल्या आणि घराचे अधिकार आता सुष्मिताकडे देण्याचा प्रश्नच येत नाहीये, कारण हे सांभाळायची तिची पात्रता नाहीये हे आज तिने सिद्ध केलंय. कोणाला न विचारता तिने आपल्या घरातला दागिना तुमच्या आईला कसा काय दिला? चुकीचं नाहीये का हे? आणि याच्यात तिने तिच्या आईसाठी काय करावं किंवा काय करू नये हा प्रश्नच येत नाहीये. पण आपण या घरात आलेलो आहोत सून म्हणून. जसं हे घर आपलं आहे तसेच ते दागिने आपले आहेत असं म्हणून जर ती त्याचं वाटेल तर करायला लागली तर त्याला काहीच अर्थ नाही. ही मॅच्युरिटी आहे. अरे वा, माझ्या स्वागताला उभे आहात. हो तर तुझं औक्षण करतो, गुलाब पाणी शिंपडतो. माझं औक्षण करणार एवढं कसलं माझं नशीब हो. तेही केलं असतं ग तू जर नीट वागली असतीस ना तर. पण या जन्मामध्ये मला ती संधी मिळेल असं मुळीच वाटत नाही. हो तर थांबा ना, किती मुक्ता फळं उधळत आहेत. पाणी ते पिऊ दे मला. तुला जरा सुद्धा काही वाटत नाही का ग? रोज उठून नवीन उद्योग करून ठेवायचंय. अगं दुसऱ्यांच्या त्या सोन्या नाण्याच्या मागे धावायची ही कसली चाड लागलीये तुला? हा अगं काय करणार आहेस एवढं सोनं जमवून? जाताना वर घेऊन जाणार आहेस का? नका हो असं बोलू. शुभ बोला ना जरा. काय खोटेपणाचा आव आणू नकोस. काय बोलतोय हे तुला चांगलं माहितीये. त्या राजवाड्यांचा खानदानी दागिना तू घेतलासच का? कशासाठी? लग्नात सुद्धा तू हेच केलंस. त्यावरून किती मोठा गोंधळ माजला होता हे विसरलीस का तू? पुन्हा पुन्हा ती चूक का करतेस तू? ओ चुगल्या केल्या ना तुम्हाला तुमच्या मोठ्या लेकीनं. खबरदार नंदूबद्दल काय बोलशील तर. काय नको बोलू. तुम्हाला जगाचा त्रास दिसतो ना, पण ती दुसऱ्यांना त्रास देते तो दिसत नाही का? सांगा जरा तिला, समजवा जरा तिला. म्हणावं लहान बहिणीची जरा मोठ्या बहिणीसारखं समजून उमजून वाग. सारखी भांडत असते तिच्या बरोबर. मूर्ख आहेस तू मंदा, मूर्ख. चूक काय बरोबर काय याचं सगळं भान सुटलंय तुझं. का त्या राजवाड्यांच्या दागिन्याच्या मागे हात धुवून लागलीस तू? अगं झाली ना एवढी वर्ष संसाराला, मुलं मोठी झाली, त्यांच्या मार्गाला लागली. नाही आता आपल्याकडे श्रीमंती, पण आपण काही सगळं आयुष्य दारिद्र्यात घालवलेलं नाही. आपण मध्यमवर्गीय आहोत आणि मध्यमवर्गीयच राहणार हे मान्य कर. आणि कृपा करून लोकांच्या दागिन्यावर हात मारणं बंद कर. शांत राहा. का असं बडबड करते? तुमचं उगीच बीपी वाढेल आणि मग नंतर ना तुम्ही कॉटवर शांत झोपलेले असता. धावपळ आम्हाला करायला लागते हॉस्पिटलमध्ये. तू सारखं लेकीच्या सासरी जाऊन उद्योग केले नसतेस ना तर माझा बीपी वाढलाच नसता. मला हाऊस नाही ग तुझ्यावर चिडायची, हाऊस नाही मला. पण तू शांतपणे मला जगूच द्यायचं नाहीये असं ठरवूनच टाकलेलं दिसतंय बहुतेक. शांतपणे माझं ऐका जरा. मी एवढं काहीच केलं नाही. सुष्मितानं मला बोलावून घेतला आणि जबरदस्ती मला तो दागिना दिला. मला म्हणाली आई घे घे घेच.
पण मी नाही घेतला. मी तो परत केला. घरी घेऊन आले नाही. त्यामुळे आता शांत राहा, स्वतः शांत राहा आणि मलाही शांततेत जगू द्या. तुला शेवटचं सांगतोय, मुलींच्या संसारामध्ये ढवळाढवळ करू नकोस. मी कुठे ढवळाढवळ करायला गेले होते? तिने मला फोन केला आणि तिनेच मला सांगितलं होतं. मी हॅलो सुष्मिता, बाळा मला तुझ्याशी बोलायचं. सुष्मिता कशाला? हो, आजच आणि आत्ताच ये. काय 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 चाललंय काय तुमचं? सुष्मितावर कशाला घसरला तुम्ही आता? मला सांगता ढवळाढवळ करू नका. स्वतः काय करताय तेच तर करताय. काय बोलणार? आता तिने तिचं स्त्रीधन आहे, त्याचं काय करावं हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. पण तो दागिना, तो पारंपरिक दागिना, ते आजीचं आहे, त्याला नाही तिने हात लावायचा. याचा अर्थ तिला अधिकार म्हणजे काय ना हेच समजलेलं नाहीये, म्हणून तिच्याकडनं किल्ल्या काढून घेतल्यात आणि अधिकार काढून घेतले. आणि मुळात तिच्या चुकीसाठी तिने तुम्हाला ब्लेम करणं हेच मुळात चुकीचं आहे. अहो पण ते आणि एक लक्षात घ्या, आजीचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. हो पण आणि आजीने ते अधिकार तुम्हाला दिले. का दिले? कारण तुम्ही हे घर नीट सांभाळाल, या घराची काळजी घ्याल, योग्य तो निर्णय घ्याल असा विश्वास आजीला वाटतो, म्हणून तिने दिले का नाही? याच्या आधी सुद्धा तुम्ही ही जबाबदारी उत्तम निभावली होती की नाही? मग आता आजीने जो विश्वास तुमच्यावरती टाकलाय त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा का आपण? नाही ना. नाही, कधीच नाही. आणि एकदा आजीने निर्णय घेतला तो घेतला. मी सुद्धा तो निर्णय परत फिरू शकत नाही. आय नो, एक किल्ले आणि अधिकार काढून घेतले म्हणून सुष्मिताला राग येणं, वाईट वाटणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यावरनं ती जे काही तुम्हाला बोलली ते बोलली. पण शेवटी आपल्याला प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे. आज तिने दागिना दिला, उद्या अजून काहीतरी दिलं तर शेवटी हा प्रश्न कोणा एकाच्या भावभावनांचा नाही आहे, तर हा प्रश्न या कुटुंबाच्या भल्याचा आहे. बरोबर आहे ना? आणि एक लक्षात घ्या स्वानंदी मॅडम, हा तिचा राग, हा सगळा तिचा त्रागा आहे ना, हा तात्पुरता आहे. तुमचं आणि तिचं नातं किती घट्ट आहे हे दिसतंय ना, माहितीये मला. पण आज तिच्या डोळ्यावरती ही जी पट्टी आहे ना, ही कधी ना कधीतरी निघेल. तिला पुन्हा तिच्या बहिणीचं प्रेम दिसेल आणि पुन्हा ती तुमच्या मागे ताई 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 करत फिरायला लागेल, मला खात्री आहे. खरंच. हो. त्यामुळे या किल्ल्या या तुमच्याकडेच राहू दे, कारण त्या आजीने तुमच्याकडे दिल्या. मी आलो आता. माझे काही कॉल आहेत ते संपवतो, मग आपण डायरेक्टली खाली जेवायला भेटूया. शांत व्हा का बस. काय विचारतो मी तुला? हा, अगं जी वस्तू कमावण्यासाठी आपण काहीही मेहनत केलेली नाही तिच्यावर तू हक्क कसा सांगतेस? पण माझा डायरेक्टली हक्क आहे ना त्या गोष्टींवर. राजवाडे आहे डाडा मी आता. गैरसमज आहे तुझा. ते दागिने जर त्यांनी तुला विकत घेऊन दिले असते ना तर त्यावर तुझा हक्क असला असता. अगं तो राजवाडे घराण्याचा पारंपरिक दागिना आहे आणि तो काही विचार न करता तुझ्या आईला देऊन टाकत होतीस. तो घालायला मिळणं हा तुमचा मान आहे, तुमचा हक्क नाही.